मॉर्निंग गाईस. आज माझा हा पहिला व्लॉग आहे. तर मी चाललो आहे आज नालासोपाराला. रिझन हे आहे की मी चाललो माझ्या बायकोला घ्यायला. ती गेली आहे तिच्या माहेरी. तर मी आता निघालो आहे 8:30 वाजता. आता मी पोचलो आहे ऐरोली पंपिंग सिग्नलला. आता कदाचित ट्रॅफिक लागेल म्हणून लवकर निघालो आहे. ऊन खूप आहे. गॉगल घरी विसरलेलो आहे. पहिला ब्लॉग बनवतो आहे. काही कळत नाही आहे काय करायचं आहे. बट रॉ आहे सगळं. काय स्क्रिप्टेड नाही आहे. तुम्ही बघू शकताच की खूप ऊन लागतं आहे. मला सावली डोळे पण बंद होत आहेत माझ्या उन्हामुळे. पण लकीली माझ्या हेल्मेटमध्ये वायझर आहे, सो काही टेन्शन नाही आहे. आणि ही माझी राईड, जिच्यावर मी चाललो आहे नालासोपाराला. टँक बॅग छोटीशी, माझं हेल्मेट. तर भेटूया. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ नसेल पण नक्की थोडे स्नॅप्स असतील. सो स्टे ट्यून्ड. गाईस, तर मी आता आलो आहे पेट्रोल भरायला. पेट्रोल तर मी भरलं आहे. आता एक्झॅक्टली मी घोडबंदर रोडला आहे. आणि आता बघू पुढे खूप ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे. ट्रॅफिक भेटलं तर मग लगनेवाले आहे ब्रो. ऊन खूप आहे, खूप गरम होतं आहे. मी सकाळी लवकर निघालो कारण तेच होतं की ऊन नाही भेटणार. पण you know the things don't go with as per the plan. ठीक आहे. मग अजून मी ब्लॉग टाकेल पुढे. अजून मी एकदा आता मी अजून एक हॉल्ट घेईल गायमुख चौपाटीला. तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी तिकडचे स्नॅप्स आणि थोडेफार व्हिडिओ अपलोड करेलच. तर स्टे ट्यून्ड. गाईस, तुम्ही आत्ता हे जे बघितलं हे गावमुख चौपाटी आहे. आणि तुम्ही आता बघाल तिथं लांबला एक शिप पण दिसते आहे. सॉरी, ती झाडाच्या मागे गेली आहे. पण आहे इकडे बोटिंग असतात. इथे एक आहे सी नावाचं काहीतरी. ते आय गेस बोटवरती रेस्टॉरंट आहे. तुम्ही बघू शकता. आता ती बोट दिसते आहे. छोटीफार ते फेरीजसारखं आहे. अजून असं काही एक्स्ट्रा वाव असं काय नाही. जे आपण विटीला बघतो तशाच टाईपचं आहे. पण हे थोडं असे डोंगर झाडी आहे तिथे. तर आता मी पाणी घेतलं आहे. मम्मी बोललेली पाणी घेऊन जा, लागेल तुला. पण बॉटल पण ठेवलेली, मी घेतली नाही. कारण ऑब्व्हियसली मी बॅग काय घेतली नाही. तर मी कॅरी नाही केली बॉटल. पण असं वाटतं की मम्मीचं ऐकलं पाहिजे गाईस. ताण लागली आहे. थोडासाच फिरलो आहे आणि आम्ही ऑलरेडी एक्झॉस्टेड. अजून आता बघू आता पुढे ट्रॅफिक लागतं की नाही. मोस्टली आत्तापर्यंत नाही लागलं आहे मला ट्रॅफिक. आणि ऊन तर खूप आहे ब्रो. आता माहीत नाही. अजून तर उन्हाळा चालू व्हायचा आहे गाईस. चालू झाल्यावर तिथं वाटच लागेल. ठीक आहे, आता मी निघतो इकडून. हीच ती चौपाटी तुम्हाला सांगत होतो. आता अजून एक लोकेशन असं काय आहे नाही आहे पुढे. पण आहे एक फाउंटन. त्याचा एक किस्सा आहे. मी तुम्हाला तिकडे पोचल्यावर सांगेलच की तो किस्सा काय आहे. आणि असा एवढा काही खास किस्सा नाही. बट मला असं वाटायचं ते मी तुम्हाला शेअर करेल बस. तर भेटू मग. फाउंटन हॉटेलच्या इथे एक स्टॉप घेईल मी. आणि मग पुढे आपण आपल्या प्रवासाला
सुरुवात करूया पुढच्या प्रवासाला. स्टे ट्यून गाईज. तर हे ते आहे फाउंटन हॉटेल, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. आता इथून लेफ्ट घेतला तर तुम्हाला गोरेगाव हे सगळं भेटेल आणि तुम्ही राईट घेतला तर विरार, वसई, नालासोपारा ते सगळं आहे. तर मी आता थांबलो आहे इकडे. ट्रॅफिक तर नाही आज लकीली. नाही माहिती की मी हे ब्लॉगिंग चालू केलं आहे, असं काहीतरी करतोय मी. तिच्यासाठी पण हे सरप्राईज आहे. बघू ती काय रिॲक्ट करते, कसं रिॲक्ट करते तेव्हा ती बघेल. आता मी ते काय बोलतात कॅप्चर नाही करू शकणार, कारण माझे तसं काही असं काही मोठं सरप्राईज नाही. नॉर्मल मला तिथले हे व्हिडिओज दाखवायचे आहेत की मी एवढं सगळं रेकॉर्ड केलं, म्हणून मला थोडा उशीर झाला. कारण माझा प्लॅन होता 9 वाजता पोचायचा आणि मी अजूनपर्यंत फाउंटनलाच आहे. सो अजून इकडनं मला पाऊण तास तरी लागेल. डिपेंड्स ऑन त्यांच्या हायवेवरनं आतमध्ये गेल्यावर ट्रॅफिक केवढा आहे त्याच्यावर. मोस्टली तर नसेल. लेट्स सी गाईज. भेटूया पुढच्या भागात. गाईस खूप गरम होत आहे, मी लिटरली ड्रेन होतो आहे मी. प्लीज गाईस स्टे हायड्रेटेड. मला असं वाटतं ती पाण्याची बॅग भेटते आहे की ती घ्यावी लागेल मला. इफ मला ब्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे तर मला ती आवश्यकताची गोष्ट वाटते. मी पण आता दुसरी बॉटल आहे ही. खूप ताण लागते आहे. ड्रेन होतो आहे मी, लिटरली ड्रेन होतो आहे. सवय नाही ना, नाईट शिफ्ट करतो, उन्हाची सवय नाही, मग अशी वाट लागते. ठीक आहे, आता मी डायरेक्टली तुम्हाला घरी गेल्यावरती ब्लॉग टाकेल पोचल्यावर एकदा. मग आपण पुढचा ब्लॉग बघू कसा आहे, काय आहे. अजून मला पण नाही आधी, तुम्हाला पण सरप्राईज आहे, मला पण सरप्राईज आहे. लेट्स सी. स्टे ट्यून गाईज.